नमस्कार. विचार करा, मानवाचा सगळ्यात जुना उद्योग शेती. आणि आज आपण पाहणार आहोत की तंत्रज्ञान या उद्योगात कशी एक डिजिटल क्रांती घडवून आणतंय. चला तर मग स्मार्ट फार्मिंगच्या या जगात एक फेरफटका मारूया. आपल्या समोर एक खूप मोठा प्रश्न आहे. जशी लोकसंख्या वाढतीये तशी सगळ्यांची पोटाची खळगी भरायची कशी? तेही अशा वेळी जेव्हा आपल्या ग्रहावरची साधनसंपत्ती मर्यादित आहे. कमीत कमी संसाधनांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन. हे आव्हान पेलण्यासाठीच स्मार्ट फार्मिंग पुढे येतंय. तर याचं उत्तर दडलंय प्रिसिजन फार्मिंगमध्ये, म्हणजे अचूक शेती. कल्पना करा, प्रत्येक रोपाची गरज अचूकपणे ओळखली जाते आणि त्याला हवं तेवढंच पाणी, तेवढंच खत दिलं जातं. एक थेंबही वाया जात नाही. आणि हे सगळं शक्य होतंय सेन्सर्स, GPS, ड्रोन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे IoTमुळे. सोप्या शब्दात सांगायचं तर शेतातली सगळी उपकरणं एकमेकांशी इंटरनेटने बोलू लागतात. हे समजायला आणखी सोपं करूया. समजा आपलं शेत म्हणजे एक आधुनिक स्मार्ट सिटी आहे. फक्त फरक इतकाच की हे शहर माणसांचं नाही तर झाडांचं आहे. आणि ह्या शहरात सगळा कारभार चालतो तो डेटावर, जेणेकरून प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट चालेल. चला तर मग या स्मार्ट सिटीच्या आत डोकावून पाहूया. याचा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे त्याची ज्ञानेंद्रिये, म्हणजेच सेन्सर लेयर. हा तो भाग आहे जो शेताला त्याच्या आजूबाजूला काय चाललंय याची जाणीव करून देतो. मग हे सेन्सर लेयर म्हणजे नेमकं काय? हे म्हणजे शेताचे डोळे आणि कान. ही छोटी छोटी उपकरणं जमिनीतला ओलावा, तापमान, पोषक तत्व अशा अनेक गोष्टी मोजतात. आणि मग या माहितीला अशा भाषेत बदलतात जी कम्प्युटरला समजेल. याच माहितीच्या आधारावर पुढे निर्णय घेतले जातात. आणि गंमत म्हणजे ही सेन्सिंगची कल्पना काही आजची नाही आहे. तुम्हाला माहीत आहे का, पूर्वीच्या काळी द्राक्ष बागायतदार काय करायचे? ते आपल्या बागेत गुलाबाची झाडं लावायचे. का? कारण द्राक्षांच्या वेलींवर बुरशी येण्याआधी ती गुलाबाच्या झाडावर दिसायची. म्हणजे गुलाब हे एक प्रकारचं नैसर्गिक बायोसेन्सरच होते की नाही? आज अर्थातच आपल्याकडे गुलाबांपेक्षा कितीतरी पटीने प्रगत इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स आहेत. सॉइल मॉइश्चर सेन्सर जमिनीला विचारतो की तुला तहान लागली आहे का? NPK सेन्सर तपासतो की जमिनीत नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचं प्रमाण बरोबर आहे की नाही. आणि NDVI सेन्सर हा तर ड्रोनवर बसवलेला एक खास कॅमेराच समजा, जो पानांवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशावरून पिकाचं आरोग्य सांगतो. म्हणजे पीक आजारी पडायच्या आधीच आपल्याला कळतं. हे बघा, हे आहेत प्रत्यक्षात वापरले जाणारे काही सॉइल मॉइश्चर सेन्सर्स. एक आहे रेझिस्टिव्ह, दुसरा कॅपॅसिटिव्ह. नावं वेगळी, दिसायला थोडे वेगळे, पण काम एकच, एकाच प्रश्नाचं उत्तर शोधणं. रोपाला पाण्याची गरज आहे का? बरं, हे सेन्सिंग फक्त जमिनीपुरतंच मर्यादित नाहीये. वातावरणातलं तापमान, हवेतला दमटपणा, ग्रीनहाऊसमधला कार्बन डायऑक्साईड, वाऱ्याचा वेग, इतकंच काय तर पानांवर किती दव साचले हे सुद्धा मोजलं जातं. या सगळ्या तुकड्यांमधल्या माहितीला जोडून शेताचं एक पूर्ण आणि स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं राहतं. ठीक आहे, तर आपल्या शेताला डोळे आणि कान मिळाले, पण त्यांनी पाहिलेली, ऐकलेली माहिती मेंदूपर्यंत पोचायला हवी ना? त्यासाठी गरज असते एका मज्जासंस्थेची. आणि तीच मज्जासंस्था म्हणजे कम्युनिकेशन लेयर. कम्युनिकेशन लेयर म्हणजे जणू काही शेतासाठी तयार केलेला एक इलेक्ट्रॉनिक हायवे. हा हायवे वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर करून शेताच्या कानाकोपऱ्यातल्या सेन्सर्सकडून आलेला डेटा थेट सेंट्रल कंट्रोल रूमपर्यंत पोचवतो, एकदम फास्ट. आता शेताच्या गरजेनुसार वेगवेगळे हायवे वापरले जातात. समजा एक छोटंसं ग्रीनहाऊस आहे, तर तिथे वायफाय किंवा ब्लूटूथसारखं शॉर्ट रेंज कम्युनिकेशन पुरेसं आहे. पण विचार करा, शेकडो एकरांवर पसरलेलं शेत असेल तर तिथे वायफाय पोचणार नाही. अशावेळी कामी येतं लोरा वॅनसारखं तंत्रज्ञान. हे एक लाँग रेंज, कमी वीज वापरणारं नेटवर्क आहे. म्हणजे हे लांबपर्यंत डेटा पाठवतं, पण बॅटरी खूप कमी खाते. मोठ्या शेतांसाठी अगदी परफेक्ट. ज्ञानेंद्रिय झाली, मज्जासंस्था झाली. आता वेळ आहे या सिस्टमच्या सगळ्यात शक्तिशाली भागाची, म्हणजे शेताच्या मेंदूची. हा आहे क्लाउड कम्प्युटिंग आणि ॲनालिसिस लेयर. खरी जादू इथेच घडते. हा लेयर म्हणजे आपल्या शेताचा सेंट्रल कमांड सेंटर. सेन्सर्सकडून आलेला सगळा कच्चा डेटा इथे येतो. मग शक्तिशाली सॉफ्टवेअर्स आणि अल्गोरिदम्स या डेटाचा अभ्यास करतात, त्यातून अर्थ काढतात आणि पुढे काय करायचं याचे निर्णय घेतात. चला, ही संपूर्ण प्रक्रिया एकदा डोळ्यासमोरून घालून घेऊ. सगळ्यात आधी शेतातले सेन्सर्स डेटा गोळा करतात. हा डेटा कम्युनिकेशन लेअरमधनं थेट क्लाउडवर जातो, म्हणजे आपल्या मेंदूकडे.
तिथे त्या डेटावर प्रक्रिया होते, निर्णय घेतला जातो आणि मग तिथून थेट आदेश परत शेतात येतो, जसं की पंप चालू करा किंवा खताचा पुरवठा सुरू करा, सगळं ऑटोमॅटिक. ही प्रक्रिया आपण 4 सोप्या स्टेप्समध्ये समजू शकतो. स्टेप 1 डेटा गोळा करणे, स्टेप 2 त्या डेटाला डिजिटल रूप देणे, स्टेप 3 क्लाउडमध्ये त्याचं विश्लेषण करणे आणि स्टेप 4 त्या विश्लेषणाच्या आधारे प्रत्यक्ष काम करणे, जसं की पाण्याचा पंप सुरू करणे. या मेंदूमुळे शेतकऱ्याच्या हातात जबरदस्त ताकद येते. विचार करा, जगात कुठेही बसून आपल्या मोबाईलवर अख्ख्या शेतावर लक्ष ठेवता येतं. GIS मॅपिंगमुळे शेताचा डिजिटल नकाशा तयार होतो, म्हणजे कोणत्या कोपऱ्यात पाण्याची कमतरता आहे हे लगेच दिसतं. आणि सगळ्यात भारी म्हणजे मशीन लर्निंग. हे जुन्या डेटावरून शिकतं आणि पुढे पिकाचं उत्पादन किती होईल किंवा कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो याचा अंदाजही वर्तवतं. बरं, हे सगळं तंत्रज्ञान तर भारी आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, याचा शेतकऱ्याला आणि आपल्याला काय फायदा? चला आता स्मार्ट फार्मिंगचा प्रत्यक्ष परिणाम पाहूया. याचे परिणाम अगदी स्पष्ट आहेत. उत्पादकता वाढते, पाणी आणि खतांसारख्या मौल्यवान संसाधनांची बचत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं, पर्यावरणाला धक्का न लावता शाश्वत शेती करणं शक्य होतं. हे सगळं होतं कारण प्रत्येक निर्णय अंदाजे नाही तर अचूक डेटाच्या आधारावर घेतला जातो. थोडक्यात सांगायचं तर जास्त अन्न, कमी अपव्यय, स्मार्ट शेती हे फक्त फायद्याचं नाही तर आपल्या ग्रहाच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. मग या डिजिटल शेतीचं भविष्य काय असेल? पुढे आपल्याला काय पाहायला मिळेल? पण इथे एक खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न तयार होतो. जेव्हा शेताला स्वतःचा मेंदू मिळेल, जेव्हा शेत स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ लागेल, तेव्हा हजारो वर्षांपासून चालत आलेली शेतकरी ही भूमिका कशी बदलेल? तो फक्त एक व्यवस्थापक असेल, डेटा सायंटिस्ट असेल की एक टेक्नॉलॉजिस्ट? यावर नक्कीच विचार व्हायला हवा.